बौद्धिक आणि विकासात्मक दिव्यांग बालकांसाठी सामान्य आणि सोपे मूलभूत किट क्रमांक 3 7 ते 11 वर्ष प्राथमिक गट। PR1 लाकडी भाज्यांच्या चित्रांचे कोडे। वर्णन एका मऊ लाकडाच्या बोर्डावर 8 कोडे भाज्या उदाहरणार्थ वांगी, कांदा, टोमॅटो, बटाटा, भेंडी, कोबी, फुलकोबी असलेले कोडे। या भाज्या वेगळ्या करता येऊ शकतात। वापर मूल भाज्यांचे नाव, आकार आणि रंग ओळखणे शिकू शकतात। PR2 पाटी आणि अबॅकस। वर्णन 2 भागात विभागलेली लाकडी पाटी। एका भागात बारीक दांड्यात ओवलेले मणी आहेत। दुसऱ्या भागात असलेल्या पाटीचा वापर मण्यांचा वापर करून केलेली अंक मोजणी लिहिण्यासाठी होतो। वापर मानसिक गणना शिकण्यापूर्वी अंक मोजणी शिकण्यासाठी ही प्रारंभिक पद्धत आहे। मणी मोजणे हे या वयातील मुलांसाठी एक प्रकारे अंक मोजणी करण्यासारखेच आहे। PR3 चित्रे आणि शब्दांची कार्डे। वर्णन खाणे, दात घासणे, अंघोळ करणे इत्यादी दैनंदिन कामांची चित्रे असलेली लॅमिनेट केलेली जलरोधक कार्डे। वापर अंघोळ करणे, दात घासणे, जेवणे इत्यादी गोष्टी मुलांनी स्वतंत्रपणे करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याच्या हेतूने बनवलेले आहे। मुले वर्गात अभ्यासासाठी वाचतील आणि या कृती करण्याचा प्रयत्न करतील। PR4 जोडणी करण्यासाठी किट। वर्णन किटमध्ये वाहने, प्राणी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू आहेत। यामध्ये इजा न करणारी आणि सुरक्षित साधने उदाहरणार्थ नट आणि बोल्ट आहेत, ज्यापासून सहजपणे वेगवेगळे आकार बनविता येतात। वापर मूल सजीव आणि निर्जीव दोन्ही प्रकारच्या वस्तूंच्या वेगवेगळ्या भागांचे ज्ञान मिळवेल। PR5 अंक कार्ड। वर्णन एक अंकी संख्या असलेली लाकडी कार्ड्स, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, बरोबर यांसारखी गणितीय चिन्ह असलेली कार्ड्स। वापर मूल मोजायला, संख्या आणि चिन्हे ओळखायला शिकते। वर्गात खेळ खेळून आणि स्पर्धेत भाग घेऊन अंक गणना करते। PR6 दैनंदिन जीवनातील वस्तूंचा वापर 3 प्रकार। वर्णन हँडल असलेला चमचा, एका टोकाला घंटा लावलेला सहज पकडता येईल असा टूथब्रश, ग्लास बाहेरच्या बाजूला कडा असलेला ग्लास ज्यातून पाणी सांडणार नाही। वापर मूल चमच्याने खाणे शिकेल। बाहेरच्या बाजूला कडा असलेला ग्लास असल्यामुळे पाणी सांडणार नाही। दातांच्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी तसेच दात स्वच्छ करण्याची योग्य पद्धत, चमच्याने खाणे, ग्लासने पाणी पिणे शिकेल। PR7 लाकडी हातोडा असलेले खुंट्या ठोकण्याचे खेळणे। वर्णन एका लाकडी स्टँडमध्ये 6 खुंट्या आणि 1 हातोडा आहे। मुलाला हातोडीच्या सहाय्याने खुंटी ठोकण्यास सांगावे। सर्व 6 खुंट्या ठोकून झाल्यावर स्टँड उलटा करावा आणि मुलाला परत तसेच ठोकण्यास सांगावे। वापर हा खेळ डोळे आणि हात यांच्या समन्वयासाठी फार उपयोगी आहे। यामुळे मुलांमधील स्नायूंचा विकास होतो तसेच मुलांमधील अधिक ऊर्जा खर्च होते। PR8 लाकडाची 2 जिगसॉ कोडी। यामध्ये आठवड्याचे वार आणि महिने। वर्णन 2 लाकडी कोडी, त्यापैकी एकामध्ये आठवड्याचे 7 वारांची नावे आणि दुसऱ्यांमध्ये महिन्यांची नावे छापलेली आणि क्रमाने लावलेली आहेत। वापर मूल एक कोडे सोडवण्याचे 2 वेगवेगळे मार्ग शिकते। एक मार्ग म्हणजे वारांची आणि महिन्यांची नावे लक्षात घेऊन कोडे सोडवणे आणि दुसरा म्हणजे आकार लक्षात घेऊन कोडे सोडवणे। PR9 वेळ सांगणारे किट। वर्णन 2 हलणारे काटे असलेले लाकडी घड्याळ, घड्याळाच्या तबकडीच्या आकाराचे आणि चौरस, वर्तुळ, लंबगोलाकार असे 3 वेगवेगळे आकार असलेले रबर स्टॅम्प आहेत आणि एक स्टॅम्प पॅड आहे। यात 9A4 आकाराची कार्य पत्रक सुद्धा आहे। वापर
यामध्ये मुलांना तास आणि मिनिटे वापरून वेळ लावायला शिकवता येते. घड्याळाच्या प्रत्येक काट्याचे कार्य शिकता येते. भिंतीवरील घड्याळांचे वेगवेगळे आकार शिकता येतात. PR 10 मोजा आणि जोडा. वर्णन. लाकडी गोळी असे दोन संच ज्यातील एक मध्ये संख्या आहेत आणि दुसऱ्या संचामध्ये त्या संख्येएवढे बिंदू आहेत. वापर. मुले बिंदू मोजायला आणि योग्य संख्यांशी जोडायला शिकते. PR 11 लाकडी कोडे मानवी शरीराचे अवयव. वर्णन. मानवाच्या आकाराच्या लाकडी कोडे यामध्ये मानवी शरीराचे आकडे एका खुंटीच्या मदतीने काढता आणि बसविता येतात. वापर. मूल शरीराचे अवयव आणि त्यांचे कार्य शिकेल आणि त्यामुळे कोडे सोडविण्यासाठी त्याला मदत होईल. खुंटी ओढून आणि दाबून त्याची पिंजर पकड वाढेल. PR 12 लाकडी कोडे वर्णाक्षर किडे. वर्णन. फुलपाखराच्या आकाराचा मऊ लाकडाचा सुरवंट असून त्याला वरच्या बाजूला ओढण्यासाठी एक खुंटी बसवलेली आहे. वापर. फुलपाखराचा आकार पूर्ण करण्यासाठी कोडी सोडविल्यामुळे आणि अक्षरक्रमाने लावल्यामुळे मानसिक क्षमता वाढते. खुंटी ओढल्यामुळे आणि पुन्हा बसविल्यामुळे मुलांची पिंजर पकड सुधारते. PR 13 कार्यात्मक साक्षरता कार्यपत्र. वर्णन. भाषा कौशल्याचा परिचय करून देण्यासाठी ही एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. अनुक्रमणिका ही वर्णाक्षरे लिहिण्याची अभ्यास पुस्तिका आहे. यामध्ये वर्णाक्षरे गिरविण्याचा आणि लिहिण्याचा सराव होईल. याच्यामध्ये रंगीबेरंगी चित्रांची 56 पृष्ठे आहेत. PR 14 कार्यात्मक संख्यात्मक कार्यपत्रक. वर्णन. हे आकड्यांचा परिचय करून देण्यासाठीचे पुस्तक आहे. यामध्ये गिरवण्याचे आणि लेखनाचे छोटे छोटे स्वाध्याय आहेत. सामग्री. 1 ते 50 पर्यंत अंकांचा चित्रासहित अभ्यास करू शकतात. यामध्ये 56 पृष्ठे आहेत. वापर. हे पुस्तक पेन्सिल धरण्यासाठी आणि पकड वाढविण्यासाठी मदत करेल. PR 15 UKG स्तरावरील पुस्तके परिचयात्मक. वर्णन. 1 ते 100 चित्रांसहित आकड्यांचे पुस्तक आहे. 2 एक भाषेचे पुस्तक गोष्टीसहित आहे. वापर. मूल 1 ते 100 आकडे मोजणे शिकू शकते. ते समविषम अंक शिकते. पुस्तकातून वाचणे आणि समजणे सुद्धा शिकेल. PR 16 इयत्ता पहिलीचे पुस्तके. वर्णन. गणिताची पाठ्यपुस्तके. यामध्ये अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी आहेत. इंग्रजी पाठ्यपुस्तक. यामध्ये गोष्टी आणि कविता आहेत. वापर. हे पुस्तक आकलनासाठी, शब्दसंग्रह शिकण्यासाठी, उच्चार शिकण्यासाठी मुलांना मदत करेल. PR 17 जादूची पाटी. वर्णन. प्लास्टिक फ्रेम, बिनविषारी आणि न तुटणारा पृष्ठभाग, कोणतेही चित्र काढण्यासाठी पेन्सिलच्या आकाराची पेन्सिल, पाटीच्या एका कोपऱ्यातील बटन, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरवल्यावर लिहिलेले सहज पुसता येऊ शकते. वापर. या बहुउपयोगी पाटीचा वापर चित्र काढण्यास, लिहिण्यास तसेच गणित करण्यासाठी होतो. खेळासाठी सुद्धा वापर करता येऊ शकतो. सहज पुसता येण्याची सोय असल्याने वेळेची बचत होते. तसेच एक प्रकारे मुलांचे मोटर कौशल्य खेळता खेळता सहजपणे वाढीस लागते. PR 18 रंग भरण्यासाठी पुस्तक आणि क्रेयॉन. वर्णन. या पुस्तकात रंगीत चित्रे आणि चित्र काढण्यासाठी कोरे कागद आहेत. हे A4 आकाराचे पुस्तक क्रेयॉनच्या संचासह येते. वापर. हे पुस्तक क्रेयॉन पकडण्याने मुलांचे सूक्ष्म मोटर कौशल्य वाढवते. हातांच्या हालचालींवर नियंत्रण मिळवता येते. PR 19 दोरे आणि मणी. वर्णन. नायलॉनच्या जाड दोऱ्यात ओवलेले चमकदार रंगांचे बिनविषारी, धुता येण्यासारखी 20 प्लास्टिक मणी. वापर. यामुळे मुलांना रंग ओळखता येतात, दोऱ्यात मणी ओवता येतात, रंगीत मण्यांचा वापर करून नवनवीन नमुने तयार करता येतात. तसेच मण्यांचा वापर करून विविध प्रकारच्या बांगड्या आणि
पायल यासारख्या नाविन्यपूर्ण वस्तू बनवता येतात. PR20 NIEPID प्रकाशने. वर्णन. 1. मानसिक विकलांगता असलेल्या बालकांना कार्यात्मक साक्षरता शिकवणे. 2. कार्यात्मक साक्षरता फ्लिप चार्ट्स 4 प्रकार. 3. कार्यात्मक साक्षरता आणि संख्यात्मक कार्यपत्र 4 प्रकार. 4. खेळा आणि मजेत शिका. 5. स्वातंत्र्याकडे मालिकाचा एक संच. कौशल्य प्रशिक्षणासाठी सामग्रीचा विकास, परियोजना अहवाल आणि हस्तपुस्तिका. वापर. मुलांना दैनंदिन गोष्टीची कल्पना येईल, त्यामुळे मुलांचे आकलन वाढेल आणि त्यांना परिसराचे ज्ञान होईल. पिशवी. वर्णन. बॅग जलरोधक आहे. यात सर्व वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. धन्यवाद.